आज गेलो काकूच्या हातावर टॅटू काढायला. टॅटू करताना असं काही होईल मला वाटलं बी नव्हतं. तर स्वागत आहे मित्रांनो पुन्हा एकदा आपल्या ब्लॉग मध्ये. तर आज काकूनी सकाळीच खीरपुरी केलती. खीरपुरी खाऊन निघलो लगे आम्ही मेट्रो मॉलला जावाला. दीदी पण होती बरोबरला. मॉलला पोचलो ना वाटतं यांचा अजून क्रिसमस झाला नाही वाटतं पुराव. आतमध्ये जाऊन बघता तर इकडे सगळीकडे चांदण्या लावलेले. आता बे तुम्हाला वाटत असेल टॅटू करायला गेलते ना आता या थिएटर जवळ काय करताना. इथं मामा कामाला म्हणून इथं गेलतो आम्ही. मामाच्या वलकीचा टॅटूवाला होता म्हणून थांबलेलो आम्ही ना. मामा बोलायला लागला 10-15 मिनिटं अजूक लागतील. तो अजूक आला नाही दुकानावर. वाट बघून कटालो ना. मग लगे गेलो पिक्चर बघायला. पिक्चर बी काही समजत नव्हता. मॉल मधल्या निघलो ना आलो लगे आम्ही टॅटू करायला काकूच्या हातावर. आतमध्ये गेलो ना लगेच हाताचा माप घेतला ना. किती मोठा टॅटू करायचा त्या पण बघायला लागेल. हाताचा माप घेतल्याने लगे करली टॅटूची प्रिंट. काकाच्या नावाचा टॅटू करायचा होता काकूला. टॅटू वाल्याची कुठल्या जमान्याची मशीन काही समजत नाही पोराव. मग घेतला लगेच टॅटू करायला. टॅटू करताना जरासा रगत पण निघत होता. तवरा पण नव्हता निघत. अर्ध्या तासाने टॅटू काढून झाल्याने लगे त्याच्यावर पिशवी लावली. घरा आलो ना रातची मम्मीने बनवलेली पावभाजी. एक साईडला घेतलेली दीदीने पाव शेकवायला बटर लावून. तर चला आजचा ब्लॉग इथे चेंज करता. भेटू पुढच्या ब्लॉग मध्ये. फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.